पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावातील फलकेमळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. मध्यरात्री सुमारे 2:45च्या सुमारास गोठ्यात आईवडिलांसोबत झोपलेल्या भाग्यश्री संदीप वारे वय 5 वर्ष हिला बिबट्याने उचलून नेले. आरडाओरडा ऐकून आई-वडील जागे झाले तेव्हा बिबट्या भाग्यश्रीला फरफटत उसाच्या शेताच्या दिशेने घेऊन जात होता. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं घरापासून सुमारे 50 मीटर अंतरावर उसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. भाग्यश्रीचे कुटुंब पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतावर मजुरीचं काम करत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात मागील वर्षी रक्षा अजय निकम या 4 वर्षीय चिमुकलीचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तरीही बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पिंपळसुटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून पशुधनांवरही वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे तातडीनं पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करावे, विशेष शोध मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभाग आणि शासनाकडे केली आहे. संदीप वारे, माझी मुलगी एका लई छोटी होती. माझ्यापासून अशी खेळायची, हे करायची, सारखी आवाज द्यायची. मम्मी मम्मी म्हणायची, पप्पा सारखी हाका मारायची. आणि माझ्या पोरगी 3-3:30 ला असंच घटना घडली माझ्या पोरीसोबत. माझ्या मुलीसाठी पाटी पेन्सिल सगळं घेतलं होतं आणि मी मालकाला म्हणले आपल्याला अन्न माझी मुलगी शाळेत टाकायची. मालक पण म्हणले मी सगळं करतो मुलीसाठी तुझ्या. माझी मुलगी शाळेत फक्त टाकायचीच होती आम्हाला 2-3 दिवसांनी. या घटना घडली आमच्या सोबत अशी. मालकाने सगळं केलं होतं, माझ्या मुली परत गेले होते. अशी घटना घडली आमच्या सोबत. मच्छिंद्र प्रल्हाद भोसले, पिंपळसुटी राहणार. आमच्याकडे संदीप वारे हा 10-11 वर्षापासून कामासाठी आहे. त्याची मुलगी भाग्यश्री संदीप वारे 5 वर्षाची आहे. ही घटना घडली त्यावेळेस मी माझ्या घरीच होतो. त्यांचा आवाज आला आरडाओरडा, मग त्यावेळेस मी तिकडे गेलो. आम्ही सगळ्यांनी बिबट्या पुढं गेलाय काही दिवस बघण्याचा प्रयत्न केला पण पुढे दिसून नाही आला. नंतर आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केला. वन अधिकारी आले 1 अर्धा पाऊण तासात. सगळ्यांनी बघून तरुणला बघून पुढे ती बघितली आणि घेऊन आलो. नंतर पोस्टमार्टमला पाठवले. पीएम करून सगळं काळजी केली व्यवस्थित.